पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होणार असल्यानं बारामती लोकसभा मतदारसंघ आधीच चर्चेत आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा या लोकसभा मतदारसंघात आणखी एका पवारांची एंट्री झाली, ते म्हणजे शरद पवार। अर्थात ते शरद पवार नाहीयेत जे तुमच्या मनात आहेत, हे आहेत शरद राम पवार, कष्टकऱ्यांचे नेते आहेत, रिक्षा चालक आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। शरद पवार आहात तुम्ही, काय सांगाल? बारामतीतून निवडणूक लढवणार आहात। सर, बारामतीतून निवडणूक लढवतोय कारण की बारामतीकरांना एक असा चेहरा, नवीन चेहरा पाहिजे की जो कामगार वर्गांचं आणि बाकीच्या वर्गांचं 100% काहीतरी हे करेन। तुम्ही कुठले आहात? तुमचं नाव सांगा संपूर्ण, किती वर्षापासून तुम्ही काय करता, तुमचा व्यवसाय काय, तुमच्या कुटुंबात कोण आहे, ही सर्व माहिती द्या आम्हाला। सर, मी एक सर्वसामान्य रिक्षा चालक आहे। मी बीड जिल्ह्यामधला आहे, गेवरा तालुका धोंडराईमधील, आणि मी इथं पुण्यामध्ये एक 14 वर्षापासून राहतोय आणि माझं रिक्षा व्यवसाय आहे। आणि माझ्या फॅमिलीमध्ये आई वडील, मिसेस आणि 2 मुलं आहेत। परंतु निवडणूक लढवावी आणि ती थेट बारामतीतून लढवावी असं का वाटलं? सर, पुणेकरांमध्ये एवढ्या समस्या आहेत, त्याकरता बारामतीमधून निवडणूक लढायला इच्छुक आहे। का आपण बारामतीतून का? पुण्यात तुम्ही राहताय, पुण्यात पण निवडणूक लढवताय बारामतीत। सर, मी ज्या मतदारसंघात राहतो त्यामुळे त्या मतदारसंघात निवडणूक लढवायची आहे मला। बरं, परंतु बारामती आता निवडणूक लढवताय तुम्ही, त्यासाठी जोरदार तयारी करावी लागतो, प्रचार करावा लागतो, कार्यकर्त्याचं पाठबळ लागतं, ती तयारी कशी करताय तुम्ही? सर, गेल्या 15 दिवसापासून माझे जे रिक्षावाले रिक्षा बांधव आहेत, जे फोर व्हीलरवाले बांधव आहेत, स्विगी, झोमॅटो, टेम्पो रिक्षा चालक आणि कामगार वर्ग, हे गेल्या 15 दिवसापासून माझे निवडणुकीत लढवणार आहे हे कळल्यानंतर ते रस्त्यावर उतरून प्रचार करायला सुरू केलेले आहे त्यांनी। फक्त आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आमचा इथून पुढचा प्रचार एकदम जोरात राहणार आहे। परंतु काय वाटतं तुम्हाला, किती मतं मिळतील की लोक तुमच्या पाठीशी असतील? 100% पाठीशी असतील आणि 5 लाखाच्या पुढे तरी मतदान घ्यायची आमची जोरदार तयारी आहे आता। परंतु जी काही तयारी करावी लागते ती तयारी तुमची झाली आहे का? प्रचार कसा करताय? लोकांना भेटताय का? हां सर, प्रचार करतोय, आम्ही लोकांना पण भेटतोय। आमचे हे जे रिक्षा बांधव आहेत, फोर व्हीलरवाले आहेत, बाकीचे जे कामगार वर्ग आहे, ते रात्री आणि दिवस करून प्रचार चालू केलेला आहे त्यांनी। आणि मी स्वतः प्रचारामध्ये गेल्या 4 दिवसापासून फिरतोय लोकांच्या पब्लिकमध्ये। तुमचं नाव शरद पवार आहे, त्या नावाचा काही फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? 100% होईल ना। कशा प्रकारे होईल? सर, आता ते विचार करा की ज्यावेळेस शरद पवार साहेबांनी पण ज्यावेळेस पहिली निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्यांनी पण असंच हे केलं होतं, सर्वसामान्य घरामध्येच होते। आणि त्यानंतर त्यांची जी निवडणूक पहिली लढली, ज्यावेळेस ते पहिले झाले होते, आमदार झाले होते, त्यावेळेस बी ते सर्वसामान्य जनतेने त्यांना निवडून दिलं होतं। अशी आशा करतो की मला पण सर्वसामान्य जनता 100% माझ्याकडे पण पाहिन। बारामती लोकसभा मतदारसंघ खूप मोठा आहे, प्रचारासाठी तुम्हाला फिरावं लागत असेल, तर सध्या कसा प्रचार सुरू आहे? सर, सध्या प्रचार असा आहे की आपल्या एक 10 ते 15 रिक्षा आणि एक 20-25 फोर व्हीलरवाले की रोडवरती कंटिन्यू प्रचार चालू आहे। आणि आम्ही पण त्या माध्यमातून आपले जे पेट्रोल पंप असतील किंवा पुणे शहरमधले मेन स्पॉट असतील, जसे की पेठ भाग किंवा असं कोंडवा, कात्रज, अशा भागात आम्ही सध्या प्रचार चालू आहे। तर हे आहेत शरद पवार, बारामती लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आणि उद्या आपला ते उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com।